नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता. आता सामाजिक कार्यकर्ता म्हणू का शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणू हेच कळालं या ठिकाणी समजत नाही. तर मित्रांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील ज्या स्थानिक निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या संपलेल्या आहे. निवडणुका संपल्या, वैर या ठिकाणी संपलं. कारण राजकारण हे राजकारणाच्या जागेवर त्या ठिकाणी असावं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ करण्याचे कारण असं की स्थानिक लेवलच्या निवडणुका झाल्या असता आणि मला सोशल मीडियाची आवड आहे आणि सोशल मीडियाची आवड असताना मी अनेक राजकारणी पुढाऱ्यांसोबत व्हिडिओ फोटो त्या ठिकाणी टाकत असतो, कारण मला आवड आहे. आणि या सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असताना बऱ्याच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये अनेक उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. अनेक पक्षातील उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. मित्रांनो, अगोदर दोनच पक्ष त्या ठिकाणी असायचे, एक काँग्रेस आणि शिवसेना. पण आता कुठेतरी पक्षाचे प्रमाणही वाढलेले आहे, उमेदवाराचं प्रमाणही या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाला मला वाटतं 7-8 वर्ष या ठिकाणी झालेले आहे. तर या 7-8 वर्षामध्ये खूप परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. 7-8 वर्षामध्ये सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह या ठिकाणी झालेला आहे. कोण कोणाचं काम त्या ठिकाणी करतो हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून ताबडतोब त्या ठिकाणी कळतं. आणि बराच प्रचाराचा माध्यम सोशल मीडिया या ठिकाणी बनलेला आहे. कोण कोणाचं स्टेटस ठेवतं हे या स्टेटसच्या माध्यमातून या ठिकाणी कळतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ करण्याचे कारण असे की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्या असता निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतो. जिल्हा परिषदचा एकच जिल्हा परिषद सदस्य त्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी होतो. पंचायत समितीचा सदस्य एकच त्या घरातील त्या ठिकाणी होतो. आणि जे बाकी उमेदवार असतात त्यांना पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो. तर असंच एक योगायोगाने या गोष्टी अशा झालेल्या आहेत की आपल्या चिंचोली, लिंबाजी व नाचेरवेल जिल्हा परिषद सर्कलमधील नवनिर्वाचित रावसाहेब सांडू पवार हे निवडून त्या ठिकाणी आलेले आहे. आणि रावसाहेब पवार निवडून आले असता अनेक उमेदवारांचा पराभव त्या ठिकाणी झाल्यामुळे ते माझ्यासोबत नाराजगी व्यक्त करत आहे, किंवा त्यांचे कार्यकर्ते मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असताना ते कमेंट या ठिकाणी करत आहे की आपण या उमेदवाराचं काम करायला पाहिजे होतं, किंवा अनेक अडचणी त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही सामाजिक कार्यकर्ता होतात, तुम्ही चांगल्या माणसाला सहकार्य त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं. तर मी सर्वप्रथम जे पराभव झालेल्या कार्यकर्ते उमेदवार आहे मी त्यांची क्षमा या ठिकाणी मागतो की कुठेतरी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी एका उमेदवाराला सहकार्य सपोर्ट करणं गरजेचं असतं. सगळ्यालाच आपण सपोर्ट त्या ठिकाणी देऊ शकत नाही. तर कुठेतरी मला रावसाहेब पवार हा माणूस या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक वाटला, किंवा मला गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी रावसाहेब पवार यांचं काम आपण करावं असं आग्रह त्या ठिकाणी केला. आणि माझ्या मनालाही त्या ठिकाणी योग्य वाटलं. कुठेतरी रावसाहेब पवार यांचं सामाजिक राजकीय कार्य मी पाहिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून मी एक वेळेस ग्रामपंचायत निवडणूकही त्या ठिकाणी लढवलेली आहे, किंवा बऱ्याच वर्षापासून आमचे संबंध असल्यामुळे किंवा गावातला भूमिपुत्र असल्यामुळे मी रावसाहेब पवार यांचं कार्य त्या ठिकाणी केले. आणि योगायोगाने रावसाहेब पवार त्या ठिकाणी निवडून आले. तर हा मी एक काडीमात्र त्या विजयाचा या ठिकाणी एक भाग आहे. सगळं किस्मत स्टारचा माध्यमातूनच माणूस त्या ठिकाणी निवडून येतो. आणि कुठेतरी रावसाहेब पवार यांचा राजयोग यावेळेस या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होता. कारण कुठेतरी रावसाहेब पवार निवडून येणं सोपं नव्हतं. अनेक मातंबर राजकारणी त्यांच्या विरुद्धात त्या ठिकाणी उभे होते, धनाढ्य उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. पण कुठेतरी गावाने किंवा परिसरातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास या ठिकाणी दाखवला की या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रावसाहेब पवारच योग्य माणूस आहे. त्याच्यासाठी अनेक गावातील तळागाळातील लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रसार त्या ठिकाणी केला. बऱ्याच जणांनी 8-8 दिवस आपले दुकानं त्या ठिकाणी बंद केले. अनेक मुस्लिम समाजाच्या मुलांनी, तरुणांनी त्यांचा भंगारचा व्यवसाय असताना 7-8 दिवसापासून त्यांनी त्यांचा भंगाराचा व्यवसाय त्या ठिकाणी थांबवला होता. अनेक जणांचे मत्स्य व्यवसाय, मटणाचा व्यवसाय असताना बऱ्याच जणांनी 8 दिवसापासून त्यांचा मत्स्य व्यवसाय, मटणाचा व्यवसाय त्या ठिकाणी थांबवला होता. अनेक
मला वाटतं आमचे महेंद्र भाऊस्कर यांचं ऑनलाईन सेवा, तर त्यांनी रावसाहेब पवारसाठी मला वाटतं 8 दिवसापासून त्यांचं ऑनलाईन सेवाचं दुकान त्या ठिकाणी बंद होतं. तर असं कुठेतरी एक प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचं नातं रावसाहेब पवार सोबत लोकांचं असल्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी रावसाहेब पवार या सर्व धनदानग्या उमेदवारांना भारी पडण्यात त्या ठिकाणी समर्थ झाले, योग्य झाले आणि कुठेतरी ते निवडून या ठिकाणी आले. तर निवडून आले असता बरेच इतर पक्षातील किंवा इतर उमेदवारांचे कार्यकर्ते मला सोशल मीडियावर मी व्हिडिओ फोटो टाकत असताना कमेंट करत आहेत की आपण कुठेतरी या माणसाचं काम करायला पाहिजे होतं, त्या माणसाचं काम त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं. तर मी सर्वप्रथम त्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही उभे राहिले त्यावेळेस आमच्या सोबत संपर्क या ठिकाणी करताना दिसून आले की तुम्ही आमचं काम करा, कोणी म्हणतं आम्ही आमके करू, कोणी म्हणतं तुम्हाला पैसे देऊ. पण मी सांगण्याचा एक विषय असा आहे की ज्या वेळेस तुम्ही तुमची इतर पक्षामध्ये खिचडी शिजवत असताना किंवा तुमच्या गोपनीय बैठकी होत असताना त्या गोपनीय बैठकीमध्ये त्यावेळेस तुम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास त्या ठिकाणी नसतो आणि ज्या वेळेस तुमचं फिक्स त्या ठिकाणी होतं तर कुठेतरी तुमचा प्रचार करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्त्याची गरज असते, त्यावेळेसच तुम्ही आमच्यासोबत संपर्क या ठिकाणी साधतात. त्यामुळे तुम्ही किती हुशार त्या ठिकाणी असले त्याच्यापेक्षा आम्ही बी एकपट हुशार या ठिकाणी आहे आणि आम्हाला जो माणूस योग्य वाटेल त्याच माणसाचं काम आम्ही या ठिकाणी करतो. कारण तुम्ही जरी करोडपती, लखपती असाल पण बाबासाहेबांनी आम्हाला कमीत कमी आमच्या पायावर उभं करण्याची ताकद बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे. ही लोकशाही आहे. आम्हाला जो माणूस योग्य वाटेल त्याचंच काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. तर बरेच जण त्यांचे मित्रमंडळी किंवा ते उमेदवार माझ्यासोबत नाराजगी व्यक्त करत आहेत. तर मी त्यांना सांगू इच्छितो की नाराजगी व्यक्त करण्याचं काम नाही, हार जीत राजकारणामध्ये चालू असतं आणि कळत न कळत माझ्याकडून तुमच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या असेल तर मी क्षमा त्या ठिकाणी मागतो. आणि क्षमा का मागतो? कारण कुठेतरी आपला देश, आपण एक संस्कृती, एक आपुलकी जिव्हाळ्याचे लोक आहे, त्यामुळे मी तुमच्या सोबत तुमची क्षमा या ठिकाणी मागतो. नाहीतर मलाही काही तुमच्या संग घेणं नाही, मग काही नळलं नाही तुमची माफी मागण्याची. पण कुठेतरी जिव्हाळा, आपुलकी जपण्याचं काम मी माझ्या वतीने करत असतो. त्यामुळे तुम्ही नाराज या ठिकाणी होऊ नये. कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो माणूस मला योग्य वाटला मी त्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नाराजगी व्यक्त या ठिकाणी करू नका. आणि निवडणुका झालेल्या आहेत, तुम्ही कितीही नाराजगी व्यक्त केली तर या निवडणुका आता 5 वर्षाच्या नंतरच या ठिकाणी येणार आहे. तर कोणीही नाराजगी व्यक्त करू नये. ज्याला ज्याच्या त्याच्या उमेदवाराचं, पक्षाचं काम करण्याची एक लोकशाहीच्या माध्यमातून एक संधी आहे आणि ती संधी जो तो माणूस त्या ठिकाणी आजमावत असतो. त्यामुळे तुम्ही मला ज्ञान या ठिकाणी पाजू नये. चांगल्या कमेंट करा, चांगले जिव्हाळा संबंध त्या ठिकाणी जपा, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि निवडून आलेले जेही या छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला यश मिळालं म्हणून भारावून जाऊ नका. कारण उपरवाला तर खेळायचं आहे. जेव्हा तुम्हाला तो झाडावर चढवतो तर झाडावरून खाली पाण्याची ताकद ईश्वरामध्ये आहे. त्यामुळे गर्व गुमान बाळगू नका. ज्यांनी तुमच्यासाठी कार्य केले, ज्यांनी तुमच्यासाठी मेहनत घेतली अशा कार्यकर्त्यांची जाणीव या ठिकाणी ठेवा. नाहीतर गेली माझी वेळ आणि धरा माझा खेळ असं या ठिकाणी करू नका. कारण कुठेतरी ईश्वराकडं, अल्लाकडं हा न्याय असतो. ज्याने आती केली त्याची माती या ठिकाणी होते. कारण जर तुम्ही उपकाराची लोकांसोबत, ज्यांनी तुम्हाला मतदान त्या ठिकाणी केले, अनेक धनदानगडे लोक तुमच्या विरोधात त्या ठिकाणी उभे होते, तर कुठेतरी लोकांनी तुमच्या स्वभावाला, तुमच्या माणुसकीला त्या ठिकाणी पसंती दिली तर याची जाणीव तुम्हाला या ठिकाणी राहू द्या. नाहीतर यशाने माणूस बावरून त्या ठिकाणी जातं आणि लोकांपासून दूर त्या ठिकाणी जातो. तर कुठेतरी 5 वर्ष जिल्हा परिषद निवडणुकीचा पद भोगत असताना आपले माणसं जपण्याचं काम या ठिकाणी करा. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही या ठिकाणी या मोठ्या पदावर गेलेले आहेत. जर तेच लोक नाराजगी व्यक्त करी झाले तर तुम्हाला त्यांचा प्रकोप, तुम्हाला सुखी व शांती त्या ठिकाणी राहू देणार नाही. एवढे तुम्ही भान ठेवावं, एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि राजकारण संपलेलं आहे, वरही या ठिकाणी संपलेलं आहे. कोणी एकमेकाविषयी नाराज व्यक्त करू नये. आणि जेव्हा पहिल्यापासून जसे आपले जिव्हाळ्याचे संबंध होते, हे संबंध जपण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करावे. निवडणुका संपलेल्या आहे, वरही या ठिकाणी संपवावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.